व सापडले तर मी कशी वागेन हेही मला उत्सुकता होती. आणि समोरून अशी ऑफर आली, मला कधीच वाटलं नव्हतं मी बिग बॉस मध्ये जाईन, कारण मला कुणाचं ऐकून घ्यायला आवडत नाही. मी कुणाला रोखठोक सुनावते. कोथिंबिरीचा जो मुद्दा झाला त्याचं अगदी म्हणजे तिने पराचा कावळा केला निकीने, राईचा पर्वत केला की एवढीशी तिने त्या अरबाजने त्या डस्टबिन मधली कोथिंबीर काढली बाहेर. म्हणजे आपण डस्टबिन मध्ये सहसा हात घालतो का? पण तो मुद्दा करायचा आणि वर्षा ताईंवर चढाई करायची. एरवी ताई 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 करायचा तो अरबाज मला, पण त्यावेळेला त्याला आठवलं नाही आणि त्यांनी असं हात घातला आणि त्यातली कोथिंबीर काढली, निकीला दिली. बस तिला तर हवंच होतं, ती टपलेलीच होती घारीसारखी. मागे कशाला माझ्या पुढे सुद्धा खिल्ली उडवली जात होती. हे बघा, हे मी ह्याला असहमत आहे. मला माझा ह्याला आक्षेप आहे. बरेच इंटरव्ह्यूज मी ऐकते, मुलाखती, त्याच्यात सॉरी हा माझं मराठी तेवढं चांगलं नाही असं जेव्हा कोणी म्हणतं, माझं ना तळपायाची आग मस्तकाला जाते असं नाही, पण मला ते खटकतं, प्रचंड खटकतं. अरे मग तुम्हाला येतं काय इंग्लिश, ज्याचा तुम्हाला एवढं, पण इंग्लिश सुद्धा त्यांना प्रॉपर येत नाही ना. इंग्लिश मध्ये सुद्धा ते कच खातात. इंग्लिश सुद्धा त्यांचं व्याकरण तेवढं चांगलं नसतं. मग तुम्हाला येतं तरी काय? म्हणजे तुमची मातृभाषा तुम्हाला येत नाही. कारण म्हणजे माझी मातृभाषा कोकणी आहे की सौंदर्याच्या बळावरच ती बुडाले. तुम्ही छान दिसता हो, अरे पण माझ्या अभिनयाचं काय? म्हणजे मी अभिनय कौशल्यच नाही का माझ्याकडे? नमस्कार मंडळी, या नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करता मीडिया टॉक मराठीवर. आता व्हडली खुशी वाटता हांगा वर्षा मॅम असत. कोकणी उलयता तू? अरे कोकणी चॅनल नाही, हांव कोंकणी असा. हा, म्हणून तू कोकणीनेच उलयतले माझ्याकडे? नाही. हा, नमस्कार. नमस्कार. हा, कसे आहात वर्षाताई? ठीक आहे, पण तू आता कोकणी बोललीस ना? हो, कारण मी कोकणी आहे आणि मला खूप रिलेट झालं, कारण की आपलं कोणीतरी त्या घरात होतं आणि मी वाट पाहिली फार कधी एकदा तुम्हाला भेटते. आपण आधी भेटलो होतो, पण म्हटलं की मला भर मस्त वाटलं की, आणि तुमची बहीण ज्या वेळेला आलेली आणि जेव्हा तुम्ही आपली भाषा बोललात खूप छान वाटलं, खूप गोड वाटलं. बरं, आता कशा आहात? आता ठीक आहे, मी एकदम छान आहे. बरं, सगळेजण विचारतात की घरात कशी ऑफर आली काय. तुम्ही ऑलरेडी सक्सेसफुल होतात, ज्यांना असं म्हणतात की ज्यांना लाईमलाईट हवंय किंवा काही तशी माणसं जातात, पण तुम्ही वंडर गर्ल आहात. तुम्ही सगळीकडे ऑलरेडी दिसत होतात, मालिका सुरू होती, पण तरी तुम्ही बिग बॉस मध्ये जायचा निर्णय घेतलात. आणि रिस्क असते, आपली इमेज कुठेतरी छानही होऊ शकते, ब्रेकही होऊ शकते. हा रिस्की डिसिजन कसा घेतलात? कारण त्यावेळेला कसं आहे, मी बिग बॉस ह्या माझ्या खेळाकडे एक प्रपोजल म्हणून पाहिलं, म्हणजे एक प्रोफेशनल एक ऑफर या दृष्टीने पाहिलं. आणि मला असं वाटलं की आजपर्यंत मी फिक्शन केलेलं आहे, मग आता आणि मी सूत्रधार म्हणून अँकरिंग सुद्धा केलेलं आहे, ते रिअल होतं, जी मी खरीच आहे. तर हे का नाही, रिअलिटी टेलिव्हिजन आज एवढं म्हणजे सगळीकडे फोफावलेलं आहे, पसरलेलं आहे जगभरात. तर आपण रिअलिटी टीव्ही का नाही करायचं? एक वास्तववादी एक शो का नाही करायचा? आणि खरं म्हणजे मी हा का केला, तर माझ्या हितचिंतकांसाठी, माझ्या फॅन्ससाठी केला, मुख्य म्हणजे त्यांच्यासाठी केला मी हा. आणि स्वतःचं अवलोकन करण्यासाठी सुद्धा. कारण कसं असतं, आपल्याला असं वाटतं मी अशी आहे, मला कुणी हे करू शकत नाही, शह देऊ शकत नाही, मला कुणी काही बोलू शकत नाही. जर बोललं तर मी कशी वागेन हे तुम्हाला त्या वेळेला कळतं. कारण रस्त्यावर सुद्धा आपण गाडी चालवतो, कुणी तुम्हाला काय बोललं, तुम्ही फाटकन त्याला बोलता, हे असं कर तसं कर, त्यातलं तुमचं हे बाहेर येतं. उगाच तुम्ही भांडता तिकडे. ते खरं भांडण महत्वाचं नसतं, चॅल वगैरे असं आपण करतो रस्त्यावर. तर मला असं वाटलं की अशा जर ह्याच्यात मी सापडले तर मी कशी वागेन हेही मला उत्सुकता होती. आणि समोरून अशी ऑफर आली, मला कधीच वाटलं नव्हतं मी बिग बॉस मध्ये जाईन, कारण मला कुणाचं ऐकून घ्यायला आवडत नाही. मी कुणाला रोखठोक सुनावते. तर मी म्हटलं का नाही. आजपर्यंत माझे सगळे फॅन्स मला म्हणाले, वर्षाताई तुम्ही जायला पाहिजे, आम्हाला बघायचंय तुम्हाला बिग बॉस मध्ये. म्हटलं कमाल आहे, यांना असं वाटतं. माझ्या जवळचे जे माझी एक मैत्रीण आहे, ती ऍक्टर आहे, मृणालिनी जांभळे, ती मला नेहमी म्हणायची, वर्षाताई तुम्ही जा, मला बघायचंय. म्हटलं तेव्हा जेव्हा ऑफर आली, मी पटकन हो म्हणाले नाही. मी 2-3 दिवस त्याच्यावर विचार केला आणि मी म्हटलं मी जाणार. आणि म्हणून मी हे डिसिजन घेतलं. आजपर्यंत मी फिक्शन केलं आहे, तर मला एक वास्तववादी शो करायचा आहे. आणि म्हणून तो एक अनुभव गाठीशी यावा आणि माझ्या फॅन्ससाठी, माझ्या हितचिंतकांसाठी मी हा शो केला.
आणि कमाल पद्धतीने केलात. काल सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर समाधानच होतं आणि आनंदच होता. तुम्ही तितक्याच छान पद्धतीने सगळ्यांना ब्लेसिंग देऊन येऊ म्हणत घराच्या बाहेर आलात. बरं, तुम्ही म्हणालात तसं की आपण बाहेर फाडकन उत्तरं देतो. आम्ही त्या घरात पाहिलंय की तुम्ही अशा होतात की ज्या संयमाने खेळलात. तुम्ही कधी अरेला कार्य केलं पण खूप चांगल्या पद्धतीने केलं. तर मला हेच विचारायचं आहे की बऱ्याचदा उद्युक्त केलं जातं त्या घरात, जसं आर्यानी मर्यादा ओलांडली, शेवटी नियम तुटला, तसं उद्युक्त केलं जातं. तसा एखादा क्षण आला पण तुम्ही स्वतःला थांबवलं की नाही? नाही नाही नाही, तसं कधीच झालं नाही की मी उल्लंघन केलं असतं. असं माझं मी ट्रिगर कधीच झाले नाही. मला समाधान वाटतं मागे वळून बघताना. मी कधीच ट्रिगर झाले नाही. असे क्षण आले, लाईक फॉर एक्झाम्पल असं उदाहरणच द्यायचं तर कोथिंबिरीचा जो मुद्दा झाला, त्याचं अगदी म्हणजे तिने पराचा कावळा केला निकीने, राईचा पर्वत केला की एवढीशी तिने त्या अरबाजने त्या डस्टबिन मधली कोथिंबीर काढली बाहेर. म्हणजे आपण डस्टबिन मध्ये सहसा हात घालतो का? पण तो मुद्दा करायचा आणि वर्षा ताईंवर चढाई करायची. एरवी ताई 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 करायचा तो अरबाज मला, पण त्यावेळेला त्याला आठवलं नाही आणि त्यांनी असं हात घातला आणि त्यातली कोथिंबीर काढली, निकीला दिली. बस, तिला तर हवंच होतं, ती टपलेलीच होती घारीसारखी. आणि मग हे का ते का ते का वगैरे, आणि अख्खं घर एका बाजूला आणि मी एका बाजूला. त्यामुळे मी त्यावेळेला तर ट्रिगर व्हायला मला खूप चान्स होता. पण मी त्यावेळेला सुद्धा अगदी ठाम राहिले माझ्या मुद्द्याशी. मी म्हटलं हा काही मुद्दाच होऊ शकत नाही. आणि म्हणे अन्न बाहेर फेकलं. मग तिने काय तर कॅमेराला दाखवलं, बघा बघा. म्हटलं त्याने काय तुझी मतं वाढणार नाहीत आणि माझी कमी होणार नाही. त्यामुळे ते दाखवून तुला काही फायदा होणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ट्रिगर व्हायच्या वेळेला सुद्धा मी ट्रिगर झाले नाही आणि मी स्वतःला पूर्ण संयमात ठेवलं. आणि ते सोपं नसतं, अगदीच नसतं. आणि आपल्याला क्षणासाठी वाटू शकतं की खरंच चूक घडली का माझ्या हातून, पण तसं मला वाटलंच नाही. बरं, तुम्ही उत्तम मराठी बोलायचात किंवा तुमची एक स्वतःची स्टाईल होती. आम्हाला बघताना कुठेतरी थोडंफार दिसत होतं की कुठेतरी त्याचं काय म्हणतो आपण, तुमच्या मागे खिल्ली उडवली जाऊ शकते किंवा काही कुठेतरी दिसत होतं. तुम्हाला ते जाणवलं घरात असताना की तुमच्या मागे तुम्ही उभे असताना तुमच्या मागे कशाला, माझ्या पुढे सुद्धा खिल्ली उडवली जात होती. आता खिल्ली असं नाही, पण माझी मिमिक्री अभिजित करायचा. हे बघा, हे मी ह्याला असहमत आहे, मला माझा ह्याला आक्षेप आहे असं वगैरे. आणि नंतर आता घरात सुद्धा भाऊच्या आपल्या महाराष्ट्राच्या धक्क्यावर डॉक्टर निलेश साबळे त्यांनी 3 मुलींना आणलं होतं. म्हणजे त्यातले एक निकीचं हे केलं होतं. 2 मुली ज्या होत्या त्यांनी माझी नक्कल केली होती. तर ती मला बघून खूपच मला हसायला आलं. मी म्हटलं वा छान. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं की त्यांना असं वाटतं की मी मुद्दामहून ओढून ताणून ते तसं बोलते. ओढून ताणून मी मुद्दाम प्रत्येक शब्द मराठीत बोलायचा प्रयत्न करते, असं नाहीये ते. बाहेरच्या जगात म्हणजे आत्ता मी जिथे तुमच्या बरोबर आहे, आता तुझ्याशी बोलताना मला इंग्लिश शब्द येत नाहीत. मला साहजिकच मराठीचे शब्द येतात. कारण मी बघितलंय बऱ्याच वेळेला आपण जेव्हा मराठी बोलतो ना, बरेच इंटरव्ह्यूज मी ऐकते, मुलाखती, त्याच्यात सॉरी माझं मराठी तेवढं चांगलं नाही असं जेव्हा कोणी म्हणतं, माझं ना तळपायाची आग मस्तकाला जाते असं नाही, पण मला ते खटकतं, प्रचंड खटकतं. अरे मग तुम्हाला येतं काय इंग्लिश, ज्याचा तुम्हाला एवढं, पण इंग्लिश सुद्धा त्यांना प्रॉपर येत नाही ना. इंग्लिश मध्ये सुद्धा ते कच खातात. इंग्लिश सुद्धा त्यांचं व्याकरण तेवढं चांगलं नसतं. मग तुम्हाला येतं तरी काय? म्हणजे तुमची मातृभाषा तुम्हाला येत नाही. खरं म्हणजे माझी मातृभाषा कोकणी आहे, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की त्या भाषेत बोलताना त्या भाषेत ती भाषा तुम्ही परिपूर्ण करा ना, ती व्यवस्थित बोला ना. त्यात कसं नाही, काय आहे डान्सिंगचं असं आहे, त्याचं स्किल जरा वेगळं असतं. तुम्ही 90% शब्द इंग्लिश वापरा ना त्याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं माझ्या वडिलांनी जे मला इयत्ता 1 ते 4 मराठीत शिकवलं, माझं साहित्य वाचन जे मी केलं, त्याचा काय उपयोग आहे मला? जे शब्द भंडार जर मराठीतलं वाढलंच नाही, ते का वाचलं मी साहित्य? माझं मराठीवर प्रेम आहे म्हणून. आणि आता ती भाषा तुम्ही इतकी काय म्हणतो पण अस्खलितपणे बोलता की पाहणारे, जसं की तुम्हाला पण कॉम्प्लिमेंट मिळाली घरामध्ये की आम्ही स्वतः, माझी आई बसवते असं तो क्रिटिक्स म्हणाला की टीव्ही लावून की बघ हे मराठी असतं, ही ती दाद आहे. आणि हे असा बदल प्रत्येक घरात घडतोय. जाताना शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की
तुम्ही माफी दिली आहे सगळ्यांना आणि तुम्ही खूप मोठ्या मनाने माफ केलं. हो. तुम्ही म्हणालात पण की माझं मन मोठं होतंच आधीपासून आणि म्हणून मी माफ केलं. हो. पण तुमचं एक वाक्य सुद्धा मला आठवतं. तुम्ही म्हणाला होतात निकीला की निकी, दिलेले शब्द बाणासारखे असतात, ते हो. परत घेता येत हो. नाहीत. जरी माफी दिली असली तरी ते शब्द आणि ते जे काही अपमान झालाय तो आपल्या फॅन्स ते नाही विसरू शकणार ते. हो. तर आपल्या आयुष्यात बरीचशी वक्तव्य असतात, आपल्याबद्दल बोललेली असतात, हो. पण आपण सक्सेसफुल झाल्यानंतर ती सगळी नगण्य वाटायला लागतात. अशी आहेत काही वक्तव्य जी आता होल ठरली आहेत, ती तुम्ही सगळं पार करून पुढे आलायत. मागे वळून पाहताना काही जणांना काय वाटलं की जेव्हा मी सिने क्षेत्रात आले, वर्षा फक्त सुंदर दिसते, अभिनय एवढं कुठे येतो त्यांना, असं वगैरे माझ्या कानावर पडलेलं आहे काही जणांचं वक्तव्य की सौंदर्याच्या बळावरच ती बुडाले. तुम्ही छान दिसता हो, अरे पण माझ्या अभिनयाचं काय, म्हणजे मी अभिनय कौशल्यच नाही का माझ्याकडे. पण आज मागे वळून बघताना काही मी अशा भूमिका केल्या ज्यात अभिनयच दिसायला पाहिजे होता. आता गंमत जम्मत मधली सुद्धा माझी जी कल्पना मी साकारली, कल्पना नावाचं म्हणजे व्यक्तिरेखा, ती अभिनयाशिवाय चांगली दिसली असते का. त्यामुळे मला असं वाटतं की मी हे फोल ठरवलेलं आहे. आणि आता तुम्ही वंडर गर्ल आणि वंडर वुमन पण आहात. Yes. आमच्यासाठी इन्स्पिरेशन बिग बॉसने मला वंडर वुमन म्हटलं. हो. आणि आता ती नवी युनक छान आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आम्हाला आता तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकेत पाहायचं. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.